पण माझं डिसिजन असं होतं की मी लग्न नाही करणार आणि मला आधी शिकायचं आहे. आणि खूप म्हणजे असं वाटलंच नव्हतं आयुष्यात की आपल्या आयुष्यात असा क्षण येणार आहे. मी आधीपासूनच म्हणजे स्वामींची सेवा करत होती. त्या दिवशी चतुर्थीचा दिवस होता आणि मे महिन्यामध्ये मंत्र वगैरे जाप करणं सुरू का असायचं माझं. कंटिन्यू देवाचे मंत्र असायचे. त्यांच्या नाकातून तोंडातून पूर्ण रक्त बाहेर पडत होतं. वेडे व्यक्ती कसं करतं त्याप्रमाणे मी बिहेवियर करत होती तिथं. आणि ते नारळ वगैरे त्याच्या डोक्याजवळ ठेवलं आणि थोड्या वेळातला 2-3 तासात मला फोन आला की त्यांचा हार्ट बंद झाला आहे. माझ्या घरच्यांनी क्रेडिट कार्ड परत दुसऱ्यांकडनं लोन वगैरे घेतला आणि श्वास घेण्यासाठी तर माणूस खूप म्हणजे तडफडत होता अक्षरशः. मला माझे सासरच्यांनी त्याच्यावरही ब्लेम केला की तू त्याला इंजेक्शन देऊन झोपवून ठेवायची. ते ऐकल्यानंतर मला खूप मोठा धक्का बसला की आता म्हणजे काय करावं. की हे फोन ऐकल्या मी मंदिराजवळ गेली आणि मंदिराजवळ गेल्यानंतर मी सांगितलं देवाला की असं होऊच शकत नाही. आणि ते रेकॉर्डिंग ऐकवल्यानंतर त्यांचं ऑक्सिजन त्यांचा बंद झालेला हार्ट चालू झाला.